पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे 5:30च्या सुमारास बलात्कार झाला। बलात्कार केल्यानंतर हा आरोपी जवळपास 3 दिवस पोलिसांना चकवा देत होता। मात्र अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि स्ट्रॉंग पथक आणि ड्रोनच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुन्हाट गावातून मध्यरात्री अटक केली। त्यानंतर पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली। मग त्याने पोलिसांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे अनेक गोष्टीचा खुलासा झाला। दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टँडवर जाऊन शिकार शोधायचा अशी माहिती समोर आली। त्याचबरोबर तो दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर शिरूर स्वारगेट एसटी स्टँडवर येऊन तो महिलांना घेरत असल्याची अशी कबुली गाडे यांनी दिलेली आहे। तसेच यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे दत्ता गाडेने याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच आरोपीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत। तसेच आता दत्ता गाडे हा समलैंगिक असून त्याद्वारे तो पैसे मिळवायचा। यापूर्वी आरोपी दत्तात्रय याने पोलिसांना तृतीयपंथी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आलेली आहे। तसेच बायको मुलं असलेला दत्ता गाडे याला बचाव कसा करायचा याबाबत चांगलीच माहिती असून तो शातीर असल्याचं सांगण्यात येत आहे। तसेच आरोपी दत्तात्रय गाडेचे वकील सुमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला। बलात्कार झालाच नाही, जे झालं ते दोघांच्या सहमतीने झालं। दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना 1 महिन्यापासून ओळखतात। त्याचे कॉल रेकॉर्ड्स काढले तर समजले बसमधून दोघे एकत्र उतरले। बसमधून तरुणी दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी असं आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकील सांगत आहे। तसेच दोघांमध्ये पैशाचा वाद झाला व दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला असा दावा देखील गाडेच्या गावाला पोलीस छावणीचे रूप असल्याने तो दडून बसला अशी माहिती दत्ता गाडेच्या वकिलांनी दिली आहे। मात्र यावर आता पोलीस प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।